मित्रांनो सर्वांना नमस्कार. बघा, एक 2 दिवसापूर्वी राहुल गायकवाड सोलापूरमधील वंचितचे उमेदवार यांनी आपली उमेदवारी माघारी घेतलेली आहे. त्यांनी धक्कादायक कारणेही सांगितलेली आहेत. ते थोडं आश्चर्य वाटतं ते कारणे ऐकून पण. आणि एकीकडे आपला हक्काचा माणूस उभा केलेला, जातीचा आपल्या आपल्या पक्षाचा माणूस उभा केला आपण, तर आपल्याला ऐन टायमाला दगा दिला, धोका दिला. पण अशाच वेळेस एक परका माणूस त्याचे इथिक्सच्या विरोधामध्ये जाऊन त्या माणसाला डायरेक्ट साथ दिली, म्हणजे जरांगे पाटलाने. मित्रांनो, आपण याविषयी आजचा व्हिडिओ आणलेला आहे. आपण याविषयी थोडी चर्चा करूया. आता सोलापूर शहर म्हणजे सोलापूर लोकसभा मतदारसंघामधून राहुल गायकवाड यांना उमेदवारी मिळाली होती वंचित बहुजन आघाडीची. आणि सोलापूरमध्ये जी वंचितचं वारं आहे, हवा आहे, खूप वेगळा आहे. कारण जास्तीत जास्त मतदार हा सोलापूरचा वंचितला मानतो आणि सोबतही राहतो. त्यामध्ये बहुजन समाज असेल किंवा मुस्लिम समाज असेल, काही प्रमाणामध्ये ओबीसी समाज असेल, हा समाज पूर्णपणे वंचितच्या सोबत 2019ला पण होता. म्हणून त्यावेळेस बाळासाहेब आंबेडकर यांना 1,70,007 मतं मिळाले होते. आणि त्या अनुषंगाने यावेळेस सोलापूर लोकसभा मतदारसंघातून राहुल गायकवाड यांना उमेदवारी मिळाली. मग त्यांनी उमेदवारी स्वीकारली, फॉर्म भरला आणि शेवटच्या दिवशी त्यांनी आपली उमेदवारी माघारी घेतली. त्यांनी धक्कादायक कारणं सांगितले. ते कारणं काय होते? ते कारणं म्हणजे की आमच्यामुळं भाजपला फायदा होतोय आणि जे कार्यकारिणी जे आहे त्याच्यामुळं माझं फॉर्म काढून घेणं किंवा उमेदवार रद्द करणं हेच योग्य राहील. आणि आपल्यामुळं भाजपचा एखादा खासदार निवडून लोकसभेमध्ये जाणार नाही. त्यामुळं मी माझी उमेदवारी पाठीमागे घेतो. मी बाबासाहेबांच्या विचारांचा वारसदार आहे. बाबासाहेबांची चळवळ मला पुढे न्यायची आहे, असं त्यांचं वक्तव्य होतं. पण त्यांनी आपला अर्ज पाठीमागे घेतला. म्हणजे त्यावेळेस त्यांनी अर्ज काढल्यानंतर त्यावेळेस प्रकाशजी आंबेडकर कुठलीही ॲक्शन घेऊ शकत होते, कारण त्यांना ही गोष्ट माहितीच नव्हती. वंचितच्या मुख्यालयाला, वंचितपर्यंत ही गोष्ट पोहोचलीच नाही. मग अशा वेळेस या ठिकाणी उमेदवार देणं ऐन टायमाला तेही शक्य नव्हतं. त्यामुळे या ठिकाणी सोलापूरमधून 2च पक्ष आहेत, ते म्हणजे महाविकास आघाडी आणि महायुती. बघा, कशी गोष्ट आहे, ज्यावेळेस जातीचा माणूस आपल्या सोबत येत नाही. आता वंचित जे बहुजन समाज आहे यामध्ये पण 2 गट आहेत. 2 गट असे आहेत. जे आंबेडकरवादी गट आहेत, तो गट पूर्वीच्या गोष्टी पाहतो. बाबासाहेबांच्या काळामध्ये बाबासाहेबांनी काँग्रेसला ज्या प्रकारे काँग्रेसने बाबासाहेबांना झुलत ठेवलं होतं, बाबासाहेबांना विरोध काँग्रेसने कसा केला होता, ह्या गोष्टी पाहून काही लोक काँग्रेसला विरोध करतात बहुजन समाजातील, आणि काही लोक फक्त भाजपला हरवायचे म्हणून ते काँग्रेसला सपोर्ट करतात. हे 2 गट आहेत. आणि जे राहुल गायकवाडांचा गट जो म्हणतो आपण, तो गट आपल्याला यामध्ये मांडावा लागतो, तर मोडावा लागतं आपल्याला. ते म्हणजे कुठल्या काँग्रेसला निवडून आणायचं आहे. ते मागच्या गोष्टी बाबासाहेबांना त्रास दिलाय, काय दिलाय, ह्या गोष्टी पूर्ण बाहेर ठेवून हा एक गट आहे. आणि जे कट्टर आंबेडकरवादी आहेत, त्यांनी बाबासाहेबांची त्यावेळेसची पण हाल अपेष्टा त्यांनी वाचल्या असतील किंवा ते काही बघितले असतील. असे लोक यावेळेस बाळासाहेबांसोबत असतात. हे 2 प्रवाह मुख्यतः आंबेडकरी चळवळीचे आहेत. आणि त्यामध्येच एक प्रवाह बाहेर पडला, साथ दिली. पण अशा वेळेसच जरांगे पाटील यांनी नेमकं काय बोललंय पहिलं बघून घ्या. पाहिलं तर वंचित बहुजन आघाडीकडून प्रकाश आंबेडकरांनी वारंवार आपल्याला उमेदवारी मिळावी, आपली पाठराखण करताना प्रकाश आंबेडकर पाहायला मिळत होते. त्यांनी आता उमेदवार उभे केलेले आहेत. त्यांच्यासाठी आपण काही त्यांना मदत म्हणून कुठे काही जाणार आहात का, कुणाशी काही बोलणार आहात? या निवडणुकीत मी नाही, त्यामुळं मी कोणाच्या सोबत नाही. कारण मी असतो ते जाहीरपणाने केलं. ते आंबेडकर साहेबाला मी बोललो होतो. परंतु हे खरं आहे की समाजानं त्यांना उघड्यावर पडू देऊ नये. समाजाने जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जे वारसदार आहेत, त्यांनाही समाजाने विचार करून त्यांनाही सहकार्य केलं पाहिजे. समाजानं विचार करून सहकार्य केलं पाहिजे. छत्रपतींच्याही राजगादी त्यांचाही समाजाने विचार करून सहकार्य केलं पाहिजे. एक छत्रपतीच्या गादीचा मान सन्मान म्हणून समाजाने विचार करून
त्यांनाही सहकार्य केलं पाहिजे. आंबेडकरांचे वारसदार त्यांनाही सहकार्य समाजाने केलं पाहिजे. कारण बघा, पूर्वीपासूनच जरांगे पाटील आणि बाळासाहेब आंबेडकर यांचं रिलेशन आहे ते चांगलं राहिलेलं आहे. ज्यावेळेस आज ज्या प्रकारची बाळासाहेबांची अवस्था आहे, तसं आपल्यानंच कसा घात केला, म्हणजे आपलाच माणूस कसा पक्ष सोडून ऐन टायमात दगा दिला, तो दगा दबावामुळे दिलाय, कशामुळे दिलाय, ह्या गोष्टी अजून अद्याप उघड झालेल्या नाही. पण अशा वेळेस जरांगे पाटलांना पण हीच अवस्था आली होती. ज्यावेळेस प्रस्थापित मराठी आमदार मंत्री असताना, खासदार असताना आरक्षणाच्या विषयी बाजूनं कोणीच आपला मुद्दा मांडला नाही, की कोणीच बोललं नाही. पण त्यावेळेस वारंवार प्रकाश आंबेडकरांनी साथ हे जरांगे पाटलांना दिली आणि तेच परतफेड करायची वेळ ज्यावेळेस पाटलावरती आली, त्यावेळेस पाटलांनी पण योग्य ती परतफेड केली. तर लोकसेवेला आम्ही कुठलाही सहभाग घेणार नाही, आम्ही कुणालाही सपोर्ट करणार नाही, तुम्हाला ज्यांना पाडायचं त्याला पाडा, ह्या गोष्टी बोलणारे जरांगे पाटील. आणि आम्ही विधानसभेला आमचा सहभाग घेऊ पूर्णपणे, हे बोलणारे पाटील. पण त्यांनी या ठिकाणी बोलताना असं बोललं की आपल्याला निवडून आणावं लागणार आहे, कुणाला, शाहू महाराजांना आणि बाबासाहेबांचे नातू, वैचारिक वारसा चालणारे वारसदार बाळासाहेब आंबेडकरांना. तुम्ही दोघांनाही भरभरून मत द्या, निवडून आणा, हा संदेश जरांगे पाटलांनी दिलेला आहे. आणि हा संदेश समाज हा नक्कीच पाळेल आणि नक्कीच जरांगे पाटलांचा संदेशानुसार मराठा समाजात सहकार्य करेल वंचितला. याची शक्यता नांदेडमधून आणि अकोल्यामधून नक्कीच होते. अकोल्यामध्ये पण मराठा समाज भरपूर आहे, त्यामुळे फायदा हा नक्कीच बाळासाहेबाला होणार. आणि नांदेड जिल्ह्यामध्ये, नांदेडमध्ये सुद्धा जास्ती वारं हे मराठा मोर्चांचं आहे. ज्या प्रकारे नांदेडमध्ये गावबंदी होते, मध्ये सभेला खुर्च्या रिकाम्या असतात, ह्या गोष्टी ज्या आहेत, नांदेडमध्ये पोषक वातावरण हे वंचितसाठी आहे. त्यामुळं नांदेड आणि अकोला हे दोन तरी जागा 100% वंचितच्या पारड्यामध्ये जरांगे पाटलामुळे नक्कीच पडणार आहे. पण या ठिकाणी जरांगे पाटलांनी आपली भूमिका बदलत ज्या प्रकारे सहकार्य केलेलं आहे आंबेडकरांना, साथ दिलेली आहे आंबेडकरांना, हे खरंच एक सच्चा मित्र म्हणून म्हणा किंवा गुरुशिष्य म्हणून म्हणा किंवा कुठल्याही नात्यातनं हे एक चांगली सुखद घटना आहे, सुखद गोष्ट आहे. याचा इम्पॅक्ट हा विधानसभेला नक्कीच व्हावा. विधानसभेला आंबेडकरांनी आणि जरांगे पाटलांनी एकत्रित येऊन कार्य करावं निवडणुकीचं, एवढीच अपेक्षा या ठिकाणी. पण ज्या ठिकाणी आपलेच दगा देतात, त्यावेळेस परकेच आपल्यासोबत उभे राहतात, हा इतिहास आहे आणि तो परत इतिहास आज आपल्यासमोर आलेला आहे. तुला कोणी याविषयी वाटते काय, नक्कीच कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती आहे.